मराठा आंदोलकांचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेलंय। मराठा आंदोलकांचं शिष्टमंडळ वर्षा या निवासस्थानी पोहोचल्याची मोठी अपडेट आता समोर येते। शिष्टमंडळासोबत मंत्री शंभूराज देसाई देखील उपस्थित आहे। वर्षा या निवासस्थानी आंदोलक आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची चर्चा सुरू असल्याची माहिती देखील आता समोर येते। त्यामुळे मोठी बातमी, मराठा आंदोलकांचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीला पोहोचलंय। मराठा आंदोलकांचं शिष्टमंडळ हे वर्षा या निवासस्थानी पोहोचल्याची मोठी अपडेट आता समोर येते। याच संदर्भात अधिक माहिती देत आहे आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव। स्वप्नील, मराठा आंदोलकांचं शिष्टमंडळ आता मुख्यमंत्र्यांच्या भेटीला पोहोचलंय। या शिष्टमंडळासोबत मंत्री शंभूराज देसाई देखील उपस्थित असल्याची माहिती समोर येते। काय अधिक माहिती या संदर्भात? अंकिता, नक्कीच पुण्याहून जे मराठा आंदोलक मुंबईत दाखल झाले होते त्यांचं शिष्टमंडळ 8 जणांचं शिष्टमंडळ हे वर्षा निवासस्थानी दाखल झालेले आहे। सोबत मंत्री शंभूराज देसाई सुद्धा आहेत आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत थोड्याच वेळामध्ये ही बैठक सुरू होईल। आतापर्यंत मराठा आरक्षणासंदर्भात सरकारने काय काय निर्णय घेतले, ज्या प्रमुख मागण्या मनोज जरांगे पाटील यांनी वेळोवेळी मांडल्या त्या संदर्भात कुठपर्यंत पाठपुरावा हा सरकारकडून करण्यात आलेला आहे याबद्दलची माहिती हे शिष्टमंडळ घेण्यात। मनोज जरांगे पाटील यांचं गेल्या 6 दिवसांपासून जे उपोषण सुरू आहे ते सुद्धा लवकरात लवकर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोडवावं आणि त्या संदर्भात तोडगा काढावा अशी ही मागणी मराठा आंदोलकांची आहे। सोबतच एकूण मराठा आंदोलकांवरती जे गुन्हे दाखल झालेले आहेत त्यातील काही 14 ते 15 हे गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत, ते वगळता इतर जे काही गुन्हे आहेत ते सुद्धा मागे घेण्यात यावे आणि त्याच्या प्रकारची कारवाई आणि कार्यवाही आहे ती सुरू आहे असं मंत्री शंभूराज देसाई यांनी म्हटलेलं। मात्र आजच्या या बैठकीमध्ये किती गुन्हे मागे घेतले जातात आणि या संदर्भामध्ये खरं तर मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन मागे घेण्यासाठी राज्य सरकारकडून काही शिष्टमंडळ हे अंतरवाली सराटी येथे जातं का किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः जातात का याकडे महत्त्वाचं पाहणं असेल। कारण आजच्या बैठकीमध्ये तशी भूमिका हे मराठा आंदोलक मांडतीलच, मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नक्की काय तोडगा काढतात याकडे विशेष लक्ष असेल। अंकिता, नक्कीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता या संपूर्ण प्रकरणावरती नेमका काय तोडगा काढणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद स्वप्नील, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।